पुढची बातमी आता पाहूयात। एकीकडे तिजोरीमध्ये खडखडाट असताना मुंबई पालिका नगरसेवक आणि महापौर उपमहापौरांच्या सोयी सुविधांवर कोट्यवधी खर्च करते। गेल्या काही दिवसांपासून मुंबई पालिकेमध्ये उपमहापौर, विरोधी पक्षनेत्या आणि प्रमुख नेत्यांच्या प्रवासासाठी सुमारे 2,16,00,000 रुपये खर्च करून 13 नवीन वाहनं स्कॉर्पिओ एन आणि इनोवा हायक्रॉस खरेदी केली होती। मात्र अवघ्या 6 महिन्यांमध्ये या गाड्या लांब प्रवासासाठी आरामदायक नसल्याचं कारण देत पुन्हा नवीन इनोवा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याचा वादग्रस्त प्रस्ताव समोर आणला। तर आता मुंबईच्या महापौरांच्या बंगल्यावर पुन्हा 3 कोटी खर्च करण्यात येणार आहेत। यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये महापौर बंगल्यावर 3 कोटी रुपये खर्च केले गेले होते आणि आता पुन्हा 3 कोटी खर्च केले जाणार असल्याची माहिती येते। यानंतरची बातमी, महापौर बंगल्याच्या सुधारणेसाठी एप्रिल 2026 मध्ये 3,40,00,000 रुपये इतका खर्च केल्यानंतर देखील याच बंगल्यामध्ये सोयी सुविधांसाठी आणखी सुमारे 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। बंगल्याच्या जागेतील विविध सोयी सुविधा देण्याकरिता पालिका प्रशासनाने 2,89,00,000 इतक्या रुपयांच्या निविदा मागवलेल्या आहेत। भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील महापौर बंगल्याच्या परिसरातील या विविध सुविधांसाठी प्राणी संग्रहालय संचालकांनी निविदा मागवल्यात। यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये बंगल्याच्या डागडुजीसाठी 3.5 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला नूतनीकृत बंगल्यामध्ये महापौर रितू तावडे या वास्तव्यासाठी गेल्या। त्यानंतर आता बंगल्याच्या बाहेरील जागेसाठी सुधारणेसाठी पुन्हा निविदा मागवण्यात आल्यात। निविदा दस्तऐवजानुसार या प्रकल्पाअंतर्गत ES पाटणवाला रोड लगत ध्वनी शोषक म्हणजेच नॉइज बॅरियर पॅनल्स बसवण्यात येणार आहेत। यामुळे वाहतुकीचा आवाज कमी होण्यास मदत होणार आहे। त्याचबरोबर सांडपाणी वाहिनी, पर्जन्य जल वाहिनी आणि अन्य उपयुक्त वाहिन्या टाकण्यात येणार आहेत। त्यावर इंटरलॉकिंग कॉन्क्रीट पेवर बसवण्यात येणार आहे। याशिवाय भूमिगत आणि उंचावरील पाण्याच्या टाक्यांचं बांधकाम देखील करण्यात येणार आहे। बंगल्यामध्ये पाणी साठवण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे हे काम करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। महापौरांच्या अधिकृत बंगल्याच्या सोयी सुविधांसाठी केला जाणारा खर्च पुन्हा एकदा चर्चेत आलेला बघायला मिळतोय। काही दिवसांपूर्वीच महापौरांच्या बंगल्याबाहेर जे बॅरिकेडिंग केलं होतं, इतर गाड्यांचे पार्किंग होऊ नयेत यासाठी जे बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं तो विषय चर्चेत होता आणि आता यानंतर महापौरांच्या बंगल्यातील सोयी सुविधांच्या नूतनीकरणासाठी जो काही खर्च केला जातोय तो आता चर्चेत आलेला आपल्याला बघायला मिळतोय। एप्रिल मध्ये जवळजवळ 3.40 कोटी रुपयांच्या नूतनीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर आता बंगल्याच्या बाहेरच्या परिसरातील विविध सोयी सुविधांसाठी अजून 2.89 कोटींचा खर्च मंजूर असल्याची निविदा जी आहे ती मुंबई महापालिकेने काढलेली आहे। या निविदेत काय आहे तर आपण बघू शकतो की या निविदेत नॉइज बॅरियर, पाणी साठवण व्यवस्था, ड्रेनेज आणि पर्जन्य जल वाहिन्या आणि इंटरलॉकिंग पेवर इत्यादी अशा कामांचा समावेश असणार आहे। त्याच पुढे जर बघायला गेलं तर भूमिगत टाक्या आणि उंचावरील पाण्याच्या टाक्यांची जी काही उभारणी केली जाणार आहे ती सुद्धा या निविदेत दिलेली आहे। तर खरं तर बघायला गेलं तर मुंबईत समस्यांची कमतरता नाही आहे। मुंबईत पाऊस सुरू झाला की खड्डे, मॅनहोल उघडे असतात। मॅनहोलमध्ये पडून बऱ्याच लोकांचा मृत्यू झालेला आहे, झाडं पडता आहेत। त्यानंतर खड्ड्यांमुळे बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। या सगळ्या समस्या असताना देखील महापौरांच्या बंगल्यावरती इतका खर्च केला जातोय, हा एक मुद्दा जो आहे तो चर्चेत आलेला आपल्याला बघायला मिळतो। त्यामुळे इथून पुढे हा विषय नक्की कुठल्या दिशेला वळणार किंवा हा विषय अजून किती दिवस चर्चेत राहणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह मी वैदिक कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई। मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पाहिलं असेल म्हणजे दोन्ही बाजूला 2 माजी महापौर आहेत मुंबईच्या आणि कोणी एवढा खर्च केला नसेल असा खर्च सध्याच्या महापौर करत आहेत। एक अंदाज द्यायचा तो एवढाच आहे, आमदार म्हणून आम्हाला पूर्ण मतदारसंघासाठी 5 कोटी निधी मिळतो। खासदारांना 6 मतदारसंघ विधानसभेचे जे असतात त्याचे 1 लोकसभा मतदारसंघात त्या पूर्ण 1 लोकसभेसाठी 5 कोटी मिळतो आणि जो काही निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत। तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला? महापौर बंगला की तुम्ही वेगळं काही आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहल बांधणार तिथे?
दरम्यान याबाबत पालिका प्रशासनाने स्पष्टीकरणही दिलंय। मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान हे वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या परिसरात आहे। संपूर्ण उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील देखरेख, दुरुस्ती, परिरक्षण विषयक कामे संबंधित उद्यान आणि प्राणी संग्रहालय विभागाकडून हाती घेण्यात येतात आणि महापौर निवासस्थान हे हेरिटेज प्रकारातील असून त्याच्याशी निगडीत कामं हे हेरिटेज मेंटेनन्स विभागाकडून केली जातात। संबंधित निविदा आणि त्यामध्ये नमूद कामं ही महापौर निवासस्थानात नव्हे तर आजूबाजूच्या आणि एकूणच प्राणी संग्रहालय परिसरामध्ये करण्यात येत आहेत। महापौरांना या निविदेविषयी काहीही माहीत नाही अथवा माहिती असायचं कारण नाही। तसेच महापौरांनी या कामांची विनंती केलेली नाही। प्रस्तावित कामं ही महापौर बंगल्याच्या आतील नाहीयेत, निविदा मेंटेनन्स विभागाने काढलेली नाहीत असं पालिकेनं म्हटलंय।